रामकृष्ण हरी माऊली. विठ्ठल मंदिरातील नित्यपूजा. पंढरीच्या विठ्ठल दर्शनासाठी बाहेरगावचे अनेक लोक सतत येत असतात. मंदिरात 12ही महिने सतत गर्दी असते. मंदिरात विठ्ठलाचे नित्योपचार म्हणजेच नित्यपूजा कोणकोणती असते व ती केव्हा असते हे अनेकांना माहीत नाही. नित्यपूजा आणि त्याची वेळ, देवाचे दर्शन केव्हा होऊ शकते यासाठी नित्यपूजा सर्वसाधारण वेळापत्रक इथे देत आहोत. मंदिरातील नित्यपूजेची सुरुवात काकडा आरतीने होते व सेज आरतीने समाप्ती होते. काकडा आरतीची वेळ 4:30 ते 5:30. सर्वांना देवदर्शन 5:30 ते 6:30. महापूजा सकाळी 6:30 ते 8. सर्वांना देवदर्शन सकाळी 8 ते 11. महानैवेद्य सकाळी 11 ते 11:30. सर्वांना देवदर्शन सकाळी 11 ते 1. महापूजा दुपारची 1 ते 2. सर्वांना देवदर्शन 2 ते 3. महापूजा दुपारी 3 ते 4. देवाला पोशाख संध्याकाळी 4:30 ते 4:45. सर्वांना देवदर्शन 5 ते 7. संध्याकाळी धूप आरती 7 ते 7:30. सर्वांना देवदर्शन रात्री 7:30 ते 10:30. पाद्यपूजा रात्री 10:30 ते 11:30. सेज आरती 11:30 ते 12:30. महापूजेच्या वेळी व रात्री सेज आरतीनंतर देवदर्शन बंद होते. काकडा आरतीच्या वेळी देवाला साखर मिश्रित लोण्याचा नैवेद्य दाखवतात. पंचामृत स्नान पूजा झाल्यानंतर धूप आरतीच्या वेळी दही भाताचा नैवेद्य असतो. सेज आरतीच्या वेळी लाडू, साखर, खोबरे व डाळे याचा नैवेद्य असतो. वर्षात प्रासंगिक सणवार महता एकादशीला पांडुरंगाची वेशभूषा दागिने बदलती असतात. वर्षातील 24 एकादशी, सिंह जयंती, गोकुळ अष्टमी, रामनवमी, वामन जयंती, महाशिवरात्र हे उपवासाचे दिवस असतात. या दिवशी उपवासाच्या पदार्थाचा नैवेद्य असतो. रामकृष्ण हरी माऊली. पांडुरंगाची नित्यपूजा पूजेच्या वेळी सांगितल्या आहेत त्याप्रमाणे देवाची रोज नित्यपूजा होते. रामकृष्ण हरी माऊली. जय जय रामकृष्ण हरी. पंढरपुरात येणाऱ्या पालख्या दरवर्षी आषाढी एकादशीला फार मोठी यात्रा असते. दक्षिण भारतातील ही सर्वात मोठी यात्रा असते. तिलाच आषाढ वारी म्हणतात. यात सगळ्यात मोठे आकर्षण असते ते पालखी सोहळ्याचे. ज्येष्ठ वद्य आषाढीला आळंदीहून श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी मोठ्या थाटात निघते. या पालखीबरोबर शेकडो दिंड्या व लाखो यात्रेकरू टाळ मृदुंगाच्या निनादात विठ्ठल नामाचा संतांच्या नामाचा जयघोष करीत वाटचाल करीत असतात. त्याच वेळी देहूहून संत तुकारामाची पालखी निघते. या प्रसंगी अनेक संत महात्म्याच्या पालख्या निघतात. त्र्यंबकेश्वरातून श्री निवृत्तीनाथाची, आसवडवरून पानदेवाची, येल्दाबादहून मुक्ताईची, पैठणहून श्री एकनाथ महाराजाची,
देहूहून संत तुकोबाची, पिंपळनेरहून लोबारायांची, देवगिरीहून श्री जनार्दन स्वामीची, सज्जनगडहून समर्थ रामदासाची, मंगळवेढ्याहून संत दामाजी पंतांची, पंढरपुरातून संत नामदेव, नरहरी सोनार, सोहीदास, संत चोखोबा, शेगावहून गजानन महाराज, याशिवाय आणखीन कितीतरी संत महात्म्य साधू पुरुषांच्या पालख्या निघतात. या पालख्यांबरोबर असंख्य यात्रेकरू असतात. या सर्व पालख्या वाखरी येथे येतात. येथे रिंगण होते. त्यानंतर आषाढ शुद्ध दशमीला सर्व पालख्या वाखरीहून पंढरपुराकडे निघतात व रात्री पंढरपुरात येतात. आषाढ एकादशीच्या दिवशी सर्व पालख्या पांडुरंगाला प्रदक्षिणा घालतात. या पालख्याबरोबर लाखो भाविक असतात. हा देवदुर्लभ सोहळा प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय कळणार नाही. रामकृष्ण हरी माऊली.